दिनांक 20 जानेवारी. दैनंदिन ज्ञानेश्वरी. अध्याय 2. सांख्ययोग. ओवी क्रमांक 301 पासून 330 पर्यंत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. यदा संहरते चायम कुर्मो न गानीव सर्वशः, इंद्रियानि अर्थे भयस्तत्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. का कुर्माची या परी उवाईला अवयवपसरी, ना तरी इच्छा वसे आवरी आपुले प्राण. तैसी इंद्रिये आपेती होती, जयाचे म्हणितले करती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. विषया विनिर्वर्तन्ते निराहारस्य देहिन, रसवर्ज रसोप्यस्य परम दुष्टावनिर्वर्तते. अर्जुना, आणि कही एक सांगेन एके कौतिक, या विषयांते साधक तेजती नियमय. श्रोत्रादी इंद्रिये आवर्ती, परिरसने नियमून करती. हे सहस्रदा कवळीजती विषयीही, जैसी वरी वरी पालवी खुडिजे, आणि मुळी उदक घालिजे, तरी कैसे नाशू निपजे तया वृक्षा. तो उदकाचे निबळे अधिके, जैसा आडवेनी अंगे फाके, तैसा मानसी विषोपोखे रसनाद्वारे. एरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नेमू नये रस हटे, हे जीवन हे न घटे वेने विन. मग अर्जुना स्वभावे ऐसी ही नेमाते पावे, जे परब्रह्म अनुभवे होईनी जाईजे. ते शरीर भाव नासती, इंद्रिये विषय विसरती, जे सोहंभाव प्रतीती प्रकट होय. यततो ह्योपिकंतेय पुरुषस्य विपश्यत, इंद्रियानी प्रमाथीनी हरंती प्रसभं मन. एरवी तरी अर्जुना, हे आया नये साधना, जे राहटता ती जतना निरंतर. जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी, जे मना ते सदा मुठी धरुनी आती. तेही किजती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी, जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का. देखे विषय हे तैसे, पावती रुद्धी सिद्धीचे निमिषे, मग आकळे ती स्पर्शे इंद्रियांचेनी. तिये संधी मन जाये, मग अभ्यासी ठोठावले ठाये, ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे. तानी सर्वांनी संयम्य युक्त आसित मत्पर, वशेहि यस्येंद्रियानी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून ऐके पार्था, या ते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी असता सांडोनिया. तोची तू जाण योगनिष्ठेसी कारण, जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना. जो आत्मबोध युक्तू होनी असे सततू, जो माते हृदयांतू विसंबेना. एरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यंतुची पाही संसारू असे. जैसा का विषाचा लेशू, घेतलिया होय बहुवसू, मग निभ्रांत करी नाशू जीवितासी. तैसी विषयाची शंका मनी वसती देखा, घातू करू अशे का विवेक जाता. ध्यायतो विषयान् पुंस संगस्ते पुष्पजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधोभिजायते. क्रोधाद् भवति सम्मोहं, सम्मोहा स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यन्ति. जरी हृदयी विषय स्मरती, तरी निसंगाही आपजे संगती. संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची, जेत काम उपजला तेत क्रोधू आधीची आला. क्रोधी असे ठेवला सम्मोह जाणे, सम्मोहा झालिया व्यक्ती, तरी नाशू पावे स्मृती. चंडवा ते ज्योती आहत जैसी, का अस्तमानी निशी, जैसा सूर्य तेजा ते ग्रासी, तैसी दशा स्मृतिभ्रंशी प्राणियांसी. मग अज्ञानांध केवळ, जेने आपलविजे सकळ, तेत बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. जैसे जात्यंदा पळणी पावे, मग ते काकुळती सैरा भावे, तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्जरा. ऐसा स्मृतिभ्रंशू घडे, मग सर्वथा बुद्धी अवघडे, तेत समूळ हे उपडे ज्ञान जात. चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसी, तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखे. म्हणून ऐके अर्जुना, जैसा विस्फुलिंगी लागे इंधना, मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरोशके. तैसे विषयांचे ध्यान, जरी विपाहे वाहे मन, तरी येसने हे पतन किवसित पावे. अर्थ: किंवा ज्याप्रमाणे कासव आनंदात असताना आपले अवयव पसरते आणि मनाला वाटल्यास आपल्या आपण आवरून घेते, त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात
व ती तो जे म्हणेल ते करतात. त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे समज, असे श्रीकृष्णास पार्थास पुढे सांगतात. आता अर्जुना, अजून एक नवलाची गोष्ट सांगतो ऐक. जे साधक निग्रहाने विषयाचा त्याग करतात, जे श्रोत्रादी इंद्रिय आवरतात, मग जिभेला आळा घालत नाहीत, त्यांना हे विषय हजारो प्रकाराने गुंतून टाकतात. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची वरवरची पाने खुडून टाकली, पण मुळाला पाणी घातले, तर त्या झाडाचा नाश कसा होणार? ते झाड पाण्याच्या जोरावर जसे अधिक फोफावते, त्याप्रमाणे जिभेमुळे मनातील विषय अधिक पुष्ट होतात. इतर इंद्रियांना आवरणे सहजपणे शक्य होते. ती थोड्या कष्टाने आपले विषय टाकून देतात. रस वा जिभेला हट्टाने आवरता येत नाही, कारण जीवन चालवण्यास त्याचाच आधार लागतो. पण अर्जुना, ज्या साधकाच्या मनात मी ब्रह्म आहे ही अनुभूती निश्चितपणे प्रगट होते, त्यांची इंद्रिय विषयाचा त्याग करतात आणि त्याला देहभावना उरत नाही. एरवी अर्जुना, ही इंद्रिय साधनांना दाद देत नाही. जे साधक ती स्वाधीन ठेवण्यासाठी खटपट करतात, ते इंद्रियांवर अभ्यासाचा पहारा ठेवतात, यमनियमांचे सभोवर कुंपण घालतात व जे मनाला नेहमी मुठीत धरून असतात. ज्याप्रमाणे हडळ मांत्रिकाला चकवते, त्याप्रमाणे ते साधकही इंद्रियापुढे दीन होतात. या इंद्रियांचा प्रताप असा आहे. त्याप्रमाणे पहा, हे विषय वृद्धिसिद्धीच्या रूपाने प्राप्त होतात आणि मग ते इंद्रियांच्या द्वारे साधकाच्या मनाला ग्रासून टाकतात. अशा पेचात मन सापडले म्हणजे ते मन अभ्यासाच्या कामी पंगू होऊन जाते. इंद्रियांचा जोर हा असा आहे. म्हणून अर्जुना, एक सर्व विषयावरील आसक्ती सोडून जो इंद्रियांचे दमन करतो, ज्याचे अंतःकरण विषय सुखाच्या लालसेने फसले जात नाही, तोच पुरुष योगनिष्ठेचा अधिकारी आहे असे समज. तो सदैव आत्मज्ञानाने संपन्न असतो. तसेच तो हृदयात मला कधीही विसरत नाही. एरवी बाह्यता विषयाचा त्याग केला, पण मनात विषय वासना असतील तर त्याला हा संपूर्ण संसार आहेच. जसा विषयाचा एक थेंबसुद्धा संपूर्ण शरीरास व्यापून टाकतो आणि शेवटी निसंशय प्राणाची हानी करतो, तसे या विषयाचे नुसते सूक्ष्म संस्कार जरी मनात राहिले तरी ते संपूर्ण विचारमात्रांचा घात करतात. अंतःकरणात विषयाची जरी नुसती आठवण असेल तर विरक्तांनाही पुन्हा विषयासक्ती येऊन चिकटते. त्याप्रमाणे विषयप्राप्तीची इच्छा प्रगट होते. जेथे काम उत्पन्न होतो तेथे क्रोध आधीच असतो आणि क्रोधात अविचार होतोच. जसा सोसाट्याच्या वाऱ्याने दिवा नाहीसा होतो, तसा अविचार प्रकट झाल्यावर स्मृतीचा नाश होतो, किंवा सूर्याचा अस्त झाला की अंधार प्रकाशाला गिळून टाकतो. त्याप्रमाणे स्मृती नाहीशी झाली म्हणजे प्राण्याची दुर्दशा होते. मग केवळ अज्ञानाचा सर्वत्र अंधार होतो, त्याचेच आवरण सर्वांवर पडते. अशा वेळी हृदयात बुद्धी व्याकुळ होते. जसा जन्मांध पळापळीत सापडला की निरुपायाने दीन होऊन सैरावैरा धावू लागतो, तसे अर्जुना, बुद्धीला मग भ्रांती येते. अशा रीतीने स्मृतिभ्रंश झाला म्हणजे मग बुद्धीची सर्व प्रकारे कुचंबना होते. त्या प्रसंगी संपूर्ण ज्ञान सर्व समूळ नष्ट होते. जसे चैतन्य निघून गेल्यावर शरीराची जी स्थिती होते, ती स्थिती बुद्धिनाशाने त्या पुरुषाची होते. म्हणून अर्जुना, एक लाकडाला ठिणगी लागली आणि ती एकदा का भडकली म्हणजे ती त्रिभुवनाला जाळण्यास समर्थ होते. त्याप्रमाणे विषयाचे चिंतन मनाकडे चुकून जरी झाले तरी एवढे हे मोठे पतन होते. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.